नमस्कार मित्रांनो, तो बरेच जणांचे फोन मेसेज यायला लागले, ते प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही म्हणून म्हणजे विचारताय, सगळे काळजीपोटी विचारतायत की शिव कसं आहे काय. तर मी आता आलेले होते घरी, शिवांश आणखी हॉस्पिटललाच आहे आणि म्हणजे त्याचे कपडे वगैरे सगळे भरले होते. आता आम्ही किती 1 तारखेला, आज आहे 4 तारीख, 4 दिवस झाले हॉस्पिटललाच आहेत ना, तर त्याच्यामुळं तर त्याला ओके झाला होता तो कालपर्यंत. परत त्याला रात्री आणि सकाळी परत त्याचं जास्त झालं, म्हणजे त्याला ताप वगैरे खूप यायली परत. तर मग आता त्याचे रिपोर्ट्स संभाजीनगरला पाठवायचे, ते ब्लडचे सॅम्पल घेऊन वाटतं. म्हणजे मला माहिती नाही, आता सर आले होते, मम्मीने फोन केला होता, मम्मीला एवढं काय व्यवस्थित सांगता आलं नाही. तर मी कपडे वगैरे धुतले, ते आता वाळायला टाकलेत, कपडे थोडे वाळले की मी जाणार आहे बीडला आणि मग मी तुम्हाला पुढचं कळवेलच की काय नेमकं प्रॉब्लेम आहे काय नाही. तर आज वाटत होतं आम्हाला सुट्टी होईल, पण रात्री अचानक त्याचं जास्त झालं, त्याच्यामुळेच मी आले इकडं. म्हणलं जर इमर्जन्सीला मग त्याला कपडे वगैरे, कारण ते काय होईल त्याला शी पण लागली, त्याला म्हणजे न कळतच नाही का, म्हणजे त्याला म्हणजे शी आलेली समजली का तो पहिले सांगायचा, आता त्याला म्हणजे कळतच नाहीये म्हणजे. आणि म्हणजे नाही का असं नॉर्मल नाहीच आहे सध्या सगळं, म्हणजे मला सांगता पण येईना गेले. तर आता मम्मीचा फोन आला होता की ये म्हणून, तर मी आता आवरून जाणारच आहे, पण ते मला सारखं फोन वगैरे यायला लागले. आता खूप जणांकडे नंबर आहे, तर म्हणले एक व्हिडिओ बनवून टाकावं सगळ्यांसाठी स्पेशली. काळजी करू नका, पण काय होतं आता माहीत नाही मलाही, की वाटलंच तर मी बोलणार आहे आता गेल्यानंतर सरशी. जर म्हणजे नाही का जास्त वगैरे असेल तर मग डायरेक्ट संभाजीनगरला रिपोर्ट्स वगैरे पाठवून 3 दिवसानंतर येतं वाटतं रिपोर्ट्स ते हे. तर तोपर्यंत मग इथं वेट करण्यापेक्षा मग किंवा मग तिकडेच घेऊन जाऊया त्याला, कारण आता कोणी नाही आहे संभाजीनगरला. पण आता जशी वेळ येईल तसं, म्हणजे इथं जे 4-5 दिवस लागायचे तर तिथं 2-3 दिवसामध्ये रिकवर होणार असेल तर मग तिकडे जायला. तर बघू आता मी जाते बीडला, गेल्यानंतर सरला वगैरे बोलते नेमकं काय विषय, काय इन्फेक्शन वाढलंय की काय माहिती, कारण कमी झाली होती त्याच्या आज 3-3ऱ्या दिवशी थोडी कमी झाली होती पहिल्या 2 दिवसापेक्षा. आणि परत आता वाटलं सुट्टी होईल आज असं वाटत होतं, आणि आज तर 3रंच काहीतरी म्हणजे नाही का. तर त्याच्यामुळं तर काळजी करू नका, तुम्हाला मी सांगत राहील कॉल वगैरे काय होतं ते. शिवांश झोपलेला वगैरे असतो ना, त्याच्यामुळे मी मोबाईल सायलेंट करून ठेवत असते, कारण त्याने आवाजाने उठू वगैरे नाही, म्हणून काही जणांचे कॉल रिसीव करण्यात येत नाही, त्याबद्दल सॉरी मनापासून. पण मी तुम्हाला इकडं अपडेट देत जाईल, कारण प्रत्येकाला कॉलवर एवढा वेळ एवढ्या सगळ्या गोष्टी सांगणं, मला इथं सुद्धा मला असं व्यवस्थित बोलता येत नाही. आता जस्ट मम्मीचा कॉल येऊन गेला, तर कपडे वाळूस तर वेळ होता, तर म्हणलं त्याला एवढ्या जणांना सांगण्यापेक्षा आपण व्हिडिओ बनवून टाकूयात. आता माहिती झाले त्याच्यामुळे काळजीपोटी करतात सगळेजण प्रेम. शिवांशवर एवढ्या सगळ्यांचं प्रेम आहे मला खरंच वाटलं नव्हतं. खूप हॉस्पिटलला तेवढे जण भेटायला आले ना, बापरे, म्हणजे कंटिन्यू माणूस आहे त्याला भेटण्यासाठी. तर तुमचं प्रेम आहे एवढं, तुम्ही सगळे देवाला एवढी प्रार्थना करतायत आणि लवकर नीट व्हावं म्हणून. एवढं अचानक झालंय ना हे, फक्त तापीमुळं एवढं अचानक झालंय ना, तुम्ही विश्वास पण नाही करू शकणार. म्हणजे अर्ध्या तासामध्ये ही सिच्युएशन इथपर्यंत गेली. तो गरम झाल्यापासून अर्ध्या तासामध्येच आम्ही त्याला हॉस्पिटलला नेलं, म्हणजे अर्ध्या तासात एवढं झालं, म्हणजे गरम झाला की आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलला नेलं. 5 ते 10 मिनिटामध्ये, म्हणजे रानातून गावात यायला 5 मिनिटं लागतात मॅक्झिमम, तेवढ्याच वेळामध्ये एवढं सगळं झालंय. तर सांगेल मी तुम्हाला, नक्की सांगेल, कोणी काळजी करू नका. आणि देवाला प्रार्थना केली, देव आपला सगळ्यांचा लवकर त्याला नीट करेल नक्की, 100%. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या तुमचं, काळजी करू नका. आणि फोन कोणाचे रिसीव नाही झाले किंवा रिसीव नाही करण्यात आले त्याबद्दल सॉरी, पण वाईट वाटून घेऊ नका, कारण काय होईल ते सायलेंट मोबाईल असल्याने दिसत नाही, परत वापस त्याला कंटिन्यू तो एवढा रडतो, एवढा चिडचिड करतो ना, मोबाईल असा बघायला पण वेळ नसतोय, तो कंटिन्यू रडतच असतो. जर त्यांनी घेतलं तर मम्मी वगैरे पोस्ट वगैरे करते, किंवा मम्मी घेतलं तर ते करतात. मम्मी तर कंटिन्यू, मम्मीला तर तो हलूच देत नाही. सकाळी तो झोपला होता तोपर्यंत मी आले, कारण इकडे येणं पण गरजेचं होतं, कारण त्याला कपडे वगैरे म्हणलं धुवून व्यवस्थित नेता येतील. आणि आले ते बरं झालं, कारण जाऊस तर आता तो झोपलेला आहे. उठल्यानंतर आता पुढचा डिसिजन घेऊया काय होते काय नाही. तर चला, बाय.